नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या गाभारा कार्यक्रमात मी किशोर नाईक गावकर आपलं स्वागत करतो. आज आम्ही आहोत बारदेस तालुक्यातील हळदोणा या गावात. पणजीहून जवळजवळ 14 ते 15 किलोमीटर आणि म्हापशाहून 8 ते 9 किलोमीटर अंतरावर हळदोणा हा गाव येतो. बारदेस तालुका म्हटल्यानंतर आपल्याला सहज आठवतो तो म्हणजे पोर्तुगीजांची 450 वर्षांची राजवट. पोर्तुगीजांनी जेव्हा आगमन केलं गोव्यात तेव्हा पहिल्यांदा त्यांनी आगमन केलं तिसवाडी तालुक्यात. त्याच्यानंतर त्यांनी साष्ट, मुरगाव आणि बारदेस हे तालुके पादाक्रांत केले आणि ह्या तालुक्यात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात बाटाबाटी झाली, धर्मांतरण झालं, हिंदू लोकांचा छळ करण्यात आला. हिंदू लोकांबरोबर जे नव ख्रिश्चन होते म्हणजे ज्यांनी ख्रिस्ती धर्म पत्करला होता परंतु ख्रिस्ती धर्माची व्यवस्थितपणे ते आपल्या जीवन पद्धतीत त्याची कार्यवाही करत नव्हते, त्यांच्यासाठी इन्क्विजिशनही लागू केलं. उत्तर गोव्यातला एकमेव जो जुना तालुका पोर्तुगीजांच्या ताब्यात पूर्वीपासून राहिला तो म्हणजे बारदेस तालुका आणि या बारदेस तालुक्याचं पूर्णपणे धर्मांतरण हे पोर्तुगीजांनी केलं होतं आणि त्यामुळे त्यावेळच्या हिंदू लोकांवरती कशा पद्धतीचा अत्याचार, छळ झाला असेल याची नुसती कल्पना केली तरीही अंगावरती काटा येणार. अशा या बारदेस तालुक्यातल्या देवस्थानांचा इतिहास जाणून घेण्याचा आम्ही जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा त्यातून अनेक ऐतिहासिक, रोमांचक अशा कथा, कहाण्या आपल्या कानावरती येतात, आपल्याला समजून येतात. अशाच या पुरातन आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या हळदोणा गावात श्री सातेरी भगवती मंदिराच्या पटांगणात आम्ही आहोत आणि याचं कारण असं आहे की या मंदिराच्या संबंधी, या मंदिराचा इतिहास आणि या मंदिर स्थापनेमागचा जो काय इतिहास किंवा जी काय पार्श्वभूमी आहे ती आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. इथे शांत संत गतीने वाहणारी मांडवी नदी आणि त्याच्या तीरावरती हे सुबक आणि टुमदार असं श्री सातेरी भगवतीचं मंदिर आहे. गेल्याच आठवड्यात या मंदिराच्या इतिहासाबद्दल एक पुस्तक प्रसिद्ध झालं आणि या पुस्तकाची माहिती जेव्हा आमच्यापर्यंत पोचली तेव्हा आम्ही लगेच या पुस्तकाचे लेखक विश्वास राया नाईक यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनीही मोठ्या उत्साहाने आम्हाला प्रतिसाद दिला आणि आज प्रत्यक्ष या गाभारा कार्यक्रमात आम्ही श्री सातेरी भगवती देवस्थानाच्या इतिहासासंबंधी माहिती जाणून घेणार आहोत विश्वास राया नाईक यांच्याकडून. सर, तुमचं स्वागत आहे गोवन वार्ता लाईव्हच्या या कार्यक्रमात. विश्वास राया नाईक यांचा संबंध ह्या देवस्थानाकडे मागच्या अनेक काळापासून आहे. या देवस्थानाच्या प्रत्येक ऐतिहासिक घटनामध्ये त्यांचा सहभाग आहे आणि त्याच प्रेरणेतून त्यांनी हा इतिहास लिहिलेला आहे आणि ही पुस्तिका प्रकाशित केलेली आहे. या पुस्तिकेतून या देवस्थानाचा इतिहास नव्या पिढीसमोर येणार आहे आणि नव्या पिढीला या देवस्थानाच्या इतिहासाची माहिती मिळणार आहे. अशाच पद्धतीनं जी ज्येष्ठ मंडळी आहेत त्या ज्येष्ठ मंडळीने अशा पद्धतीनं आपल्या आठवणींचा खजिना हा भावी पिढीसमोर उभा करणं गरजेचं आहे, कारण जोपर्यंत भावी पिढीला इतिहास समजणार नाही तोपर्यंत त्यांना भविष्याच्या वाटा स्पष्ट होणार नाहीत. सर, या सुंदर अशा परिसरात आज आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत आणि हळदोण्याच्या ग्रामदेवी श्री सातेरी भगवती देवस्थानाच्या मंदिर पटांगणात आम्ही आहोत. इथं छान असा वारा वाहतोय आणि समोर मांडवी नदी संत गतीने वाहते आणि या मांडवीच्या तीरावरती ही देवी बसलेली आहे. सर, हळदोणा गाव आणि या हळदोणा गावाचं हे ग्रामदैवत श्री सातेरी भगवती देवस्थान, तुमच्या पुस्तकाचा जो टायटल आहे तुळशी संग्राम आणि मंदिर निर्मिती. आता मंदिर निर्मितीचा इतिहास आम्ही जाणून घेणार आहोत परंतु या इतिहासाला एक मोठा क्रांतीचा झालर आहे तो म्हणजे तुळशी संग्राम. आपण सुरुवात करूया तुळशी संग्रामापासून. हा तुळशी संग्राम म्हणजे काय, ही घटना कधी घडली आणि या घटनेतून पुढे नेमकं काय झालं? तुळशी म्हणजे जेव्हा खांडोळा गावावरून जिथं भगवतीचं आदिस्थान ती स्थापना झालेली आहे आणि भगवती देवीचं मंदिर आहे तिकडं आपल्या काय म्हणतात ते पंचायतनुसार तेथून प्रत्येक वर्षी म्हणजे 1983च्या अगोदर 5-6 वर्ष सातत्याने श्री भगवतीची पालखी खांडोळावरून हळदोण्याला यायची
आणि 3 दिवस इकडं मुक्काम असायचा तिचा. आणि जो मुक्काम ती करायची ती आमचा हळदणचे जे बस स्टँड आहे तिथं एक ट्रायंग्युलर जागा होती. त्या जागेमध्ये देवीचा तिथं मुक्काम असायचा. 2-3 दिवस तिचे भरगच्च कार्यक्रम व्हायचे आणि परत देवी खांडोळ्याला निघून जायची. तसंच कालांतराने एक दिवस ती किटला येथे जायला निघायची आणि नंतर ती परत खांडोळ्याला निघायची. तर अशी 6 वर्षे गेल्यानंतर सहजच थोड्या लोकांचा असा समज झाला की देवीचं या हंडोण्यामध्ये एकही मंदिर नाही आणि भगवतीची जेव्हा पालखी इकडे येते तेव्हा लोकांच्या आनंदाला उधाण असतं. तेव्हा लोकांच्या मनात एक जागृत भावना तयार झाली देवीविषयी आणि त्यांना वाटायला लागेल की देवीचं काहीच तरी इथं एक स्थान असावं. ह्या धोरणानुसार थोड्या लोकांनी असा विचार केला, त्यामध्ये पुष्कळशा बाया होत्या, की इथं देवीचं काहीतरी ह्या जागेवरती जेव्हा देवीचं आगमन असतं, तिचे कार्यक्रम असतात, तेव्हा इथं एक काहीतरी देवीचे आपण स्थान निर्माण करूया. आणि त्या भावनेने त्यांनी काय केलं, तिथं ते एक झाड जे होतं त्या ट्रायंगलमध्ये त्रिकोणामध्ये तिथं एक देवीचा फोटो लावून घेतला आणि ते तिकडं भजन करायला लागले. मला वाटतं तो महिना होता फेब्रुवारी 83. तर कालांतराने लोक थोडं ते भजन करता वगैरे लोकांचाही काही भाविक लोकांचा उत्साह वाढला आणि त्यांनी त्याच्यामध्ये थोड्याने सहभाग घेतला. बाहेरून थोडे चर्चा करायला लागले, अरे ह्या बाई एवढ्या भाबडेपणाने त्या भक्तीने एवढी भक्ती करतात तेव्हा काहीतरी इकडं स्थान निर्माण का असू नये. थोड्याने आपापसात विचारणा केली आणि काहीतरी आपण करूया असा त्यांनी निर्धार केला आणि बाकी लोकांकडे त्यांनी संपर्क साधला. आपला विचार त्यांनी बोलवून दाखवला. त्याप्रमाणे थोड्या थोड्या घटना तिकडे घडत गेल्या. त्या मी संपूर्णपणे त्या इतिहासात नमूद केलेल्या आहेत. आता विस्तारितपणे तुम्हाला ते सांगा, कारण ह्याच्यामध्ये लिहिलेलंच आहे मी. तेव्हा थोडे तरुण मंडळी पुढे सरसावली आणि त्यांनी तिथं एक तुळशी वृंदावन उभारण्याचा संकल्प केला. पण झालं असं, ती जागा फाब्रिकाच्या ताब्यात होती आणि त्यांच्याकडूनच रितसर परवानगी घेऊन हे पालखी कार्यक्रम तिकडे व्हायचा. तर एवढं सगळं घडते वरते म्हणाले, अरे बघूया, एकदा बांधून झालं की नंतर कोणी विचारणार नाही, कारण इकडेच आमचा प्रोग्राम असतो, बाकी कोणाच लोकांचं इथं काहीच नसतं. तरी पण धाकधूक होतीच थोडी, ते आपल्याला परवानगी देतील की नाही. तेव्हा तरी लोकांच्या मनात हा उत्साह एवढा वाढला, शिगेला गेला की त्यांनी ठरवलंच तिकडं मंदिर करूया म्हणून. तेवढ्यात तिथं अशी एक घटना घडली की एक बाई त्या भावनेच्या भरात घुमू लागली आणि तिने सरळ सांगलं, तुम्ही व्हा पुढं, काही होणार नाही, तुळशी वृंदावन तुम्ही बांधून घ्या. तेवढ्यात लोकांच्या मनात जरा चलबिचल झाली. अरे काहीतरी, थोडे म्हणायला लागले, अरे चांगला कौल झालेला आहे. थोड्यांना वाटलं की हा दैवी संकेत आहे, त्यातून काहीतरी चांगलंच निर्माण होणार. तेव्हा ते तयारीला लागले आणि ती वेळ होती संध्याकाळची, जवळजवळ सांजवेळेची. तर आता तुळस म्हटले की बाकी सगळं साहित्य आणायचं असतं, गवंडी लोकं पाहिजेत, बाकी त्यांचे अवजारं सगळी तयारी करावी लागते आणि लाईट पण नव्हती तेव्हा, ती पण व्यवस्था करावी लागणार होती. म्हणून ही सगळे तयारीला लागलेत, पुष्कळ मंडळी लागली आणि हा म्हणता 60-70 लोक जमा झाली तिकडं त्यावेळेला आणि तुळशी वृंदावन उभं राहिलं. पुष्कळ जणांकडून त्यांनी साहित्य मागून घेतलं, आणलं, काहीतरी केलं ते त्यावेळेला आणि ते तुळशी वृंदावन उभं राहिलं. म्हणता ही वार्ता तिकडं वाऱ्यासारखी सगळीकडे पसरल्यानंतर ती जागा फाब्रिकाच्या ताब्यात असल्या कारणानं काही लोकांनी म्हणजे चर्चमधले जे पदाधिकारी होते त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली आणि त्यांच्यात ती बोलणी झाली. काय झालं ते आम्हाला माहिती नाही, पण नक्की झाली असणार. तेव्हा काही वेळानं असं झालं की चर्चच्या घंटा वाजू लागल्या. रात्रीच्या वेळी जवळजवळ 8:30 वाजता चर्चच्या घंटा जोरजोराने वाजवायला लागल्या. चर्चच्या घंटा वाजवणं म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तरी ख्रिस्ती धर्मामध्ये जर त्यांच्या चर्चवर काही संकट आलं तर ते चर्चच्या घंटा वाजवून लोकांना गोळा करत असत पूर्वी. आणि नंतर ते म्हणजे कोणी चढावी केली, काय केलं, इतिहासमध्ये कुठे कुठे ते नमूद केलेलं आहे. ते तसल्यात हा प्रकार होता. त्याने त्या घंटा वाजवायला सुरुवात केली आणि लोक जमायला लागली. बाकीचे आणखी छोटे मोठे चॅपल्स होते, त्यांच्या पण घंटा वाजवायला लागल्या. आता घंटा वाजवण्याचे त्यांना कोणी आदेश दिले ते आम्हाला माहिती नाही, पण घंटा जसे वाजवायला तसा मोठा जमा होऊ लागला आणि नंतर तिकडे एकच धम्मचक्री उडाली. त्या लोकांची संख्या
पुष्कळ होती, त्या मानाने हिंदू लोकांची संख्या कमी होती. तेव्हा झालं ही सगळी धुमश्चक्री चालू झाली त्यावेळेत, आणि ह्यांचा हिंदू लोकांचा थोडा प्रतिकार कमी पडला आणि त्या लोकांनी तर तुळस ती उद्ध्वस्त केली. त्याच्यानंतर पोलीस आले आणि धरपकड चालू झाली. लोक भीतीनेच जिकडे तिकडे शहरावर पळाले. कोणी त्यांच्या हाताला त्या रात्री लागले न लागले तो आम्हाला तेवढा तो हे नाही, पण दुसऱ्या दिवशी मात्र त्यांची धरपकड चालू झाली. कोणी त्यांनी एवढी माहिती दिली काय दिली तेव्हा आमच्या लक्षात नव्हतं, कारण आम्ही तो प्रयत्नही केला नव्हता. तर हे सगळं झाल्यानंतर पुढच्या प्रक्रिया चालू झाल्या. केस तयार झाली, पोलीस आले, इकडं लोकांकडून माहिती गोळा करून घेतली आणि थोड्या लोकांना जेरबंद केलं. नंतर त्यांना सोडवण्यात आलं, केस उभी राहिली, पुष्कळ प्रयत्न, आणि अशी करून ती त्यावेळेला तिकडं सुरुवात झाली या तुळशी संग्रामाची. ही सुरुवात झाल्यानंतर आता प्रश्न होता गंभीर, पुढं काय करायचं. केस उभी राहिल्यानंतर लोकांची त्यांना कोणी कोणी यादी दिलेली त्याप्रमाणे ते त्यांना पकडायला त्यांची तयारी केली. आणि लोक घाबरूनच कोणीच पुढे येत नव्हते, कारण कोणाच माहिती नव्हतं हे असं उग्र स्वरूप धारण करणार म्हणून. ते झाल्यानंतर केस उभी राहिल्यानंतर आता त्यांना सोडवायचा प्रश्न होता. तारखा अटेंड करायच्या होत्या कोर्टमध्ये, ॲडव्होकेट काढायचे होते, त्यांची फी भरायची होती, आणि हे कुणाची ध्यानीमनीच नव्हतं, असं अघटित एकदम घडून गेलेलं हे. नंतर कालांतराने केस उभी राहिली, पुष्कळ अटेंड करायला लागले, थोडे थोडे ती वर्गणी द्यायला लागले. कोणाकडे पैसाच नव्हता त्यावेळी, आणि ह्याची तयारी तर कोणी केलीच नव्हती, कारण हा अनपेक्षित असा प्रकार घडलेला होता. हे सगळं झाल्यानंतर काही एक महिने गेले, तेव्हा ह्या स्थानाचे आमदार हळवणचे त्यांच्या कानावर ही गोष्ट गेली. म्हणजे त्यांना माहिती होतं, पण झालं असं की हिंदू लोकांची एक कमिटी किंवा मंदिराची कमिटी असं त्यावेळेला इथं काहीच नव्हतं. ते कोणाशी संपर्क करणार होते आणि कोण जाऊन त्यांना भेटणार होते. तरी पण काही आमच्या धीट तरुणांनी धीटपणाने त्यांची भेट घेतली आणि सविस्तरपणे त्यांची मतं जाणून घेतली. त्यांनी तर ह्या लोकांना मूर्खातच काढलं. ते म्हणाले, अरे बाबा, तुम्ही मागचा पुढचा विचार न करता त्या ट्रायंगलमध्ये तुम्ही कशाला गेलात, आणि ती ट्रायंगलची जागा म्हणजे काय, एकदम मोक्याचं ठिकाण हळवणचं. बस स्टँड बाजूला ते टॅक्सी स्टँड, ते पायलट वगैरे तिकडे ते मोटरसायकल भाडी मारतात ते लोक असायचं. त्याच्या बाजूलाच सगळ्या लोकांची तिकडं वावर असायचं, सगळ्या लोकांचा वावर असायचा. ते डुकराचं गाईचं मांस तिकडं बाजूलाच ते स्टॉल्स होते. त्याने विचारलं, बाबा रे, तुम्ही हा मूर्खपणा कशाला गेलात. जागेचा तरी तुम्ही एक बाबा तो आढावा घ्यायचा होता, निदान माझ्या कानावर तरी घालायचं होतं की बाबा असं असं आम्ही करू इच्छितो. त्यावर ह्यांनी सांगितलं की हे अनपेक्षितच घडलेलं आहे, तुम्हाला सांगायला, आणि आमचं पूर्व काही ठरलेलंच नव्हतं. त्या लोकांचा तो उत्साह बघूनच हे लोक जरा त्या कामाकरिता तयार झालेले. मग त्यांनी थंडपणे सगळ्यांना बसून घेतलं, त्याच्यामध्ये मी पण होतो. आणि ते विचार बघा, तुम्ही चांगला विचार करून बघा, हे एवढी सगळ्या अडचणी तिकडे असताना जर तुम्ही उद्या तिकडं मंदिर जर उभं करायचा प्रयत्न केला असता किंवा मंदिर उभं राहिलं असतं, तर कालांतराने तिची निगा कोण राखणार होते तिकडं. कारण आजूबाजूला सगळे कावळी कुत्री सगळे तिकडे असतात, मांस विक्री चालू असते. समजा उद्या कोणी तर तिकडे आणून काहीतरी टाकलं, समजा माणसाने टाकलं, कुत्र्याने टाकलं किंवा कावळ्यांनी टाकलं, तर पुन्हा तिकडं तंटा उद्भवला असता तुमच्यात, आणि असाच वाद निर्माण झाला असता, झगडे झाले असते, आणि हे सत्र चालूच राहिलं असतं. तेव्हा तुम्ही थंडपणाने विचार करा, जेव्हा ह्या हडणे गावात एकही पण मंदिर नाही, तेव्हा का आम्ही एक चांगलं मंदिर बांधण्याचा प्रयत्न करू नये, हे त्यांचे बोल त्यावेळेला. तुम्ही विचार करून बघा, पाहिजे ती तुम्ही जागा निवडा, आणि जो काही जागेचा खर्च येईल तो सगळा मी बघून घेईन, हे त्यांनी आम्हाला त्यावेळेला आश्वासन दिलं. त्याप्रमाणे आम्ही त्या तयारीला लागलो. करता करता देऊळ उभारणी, मंदिर उभारणी म्हणजे साधी गोष्ट नाही. ते काय घर बांधण्यासारखं नाही किंवा एक बाबा प्रोजेक्ट चालू करण्यासारखं नाही. ते देव म्हटलं की पुष्कळ तिकडे अडचणी येतात, पुष्कळ चौकशा कराव्या लागतात, ते प्रसाद पाकळी सगळं ते घ्यावं लागतं. अशा आम्हाला अनेक तिकडे समस्या होत्या. तरी पण त्याने आम्हाला सांगितलं, तुम्ही एक रीतसर पहिल्यांदा कमिटी निवडा. ती कमिटी आम्ही सांगितलं की भाई बघा, जेवढे लोक आम्ही हे 6-7 जण तुमच्याकडे इकडे आलेलो आहोत, तेच जरा इकडं चांगला प्रतिसाद देतात आणि त्यांनी तेच इकडे वावरतात आता सध्या तरी.
आणि पूर्वी जी पालखीची म्हणून कमिटी होती त्यातले ते आपले वयस्कर असे ग्रस्त आमचे असायचे ते आमच्यामध्ये फक्त एक गजानन प्रभू भामरे सोडले तर आणखी कोणीच नव्हतं. बाकी सगळे आम्ही नवीनच तिकडं तरुण मंडळी. तर त्यांना तसं सांगितलं. ते म्हणे काही हरकत नाही, तरुण मंदिरात चांगला जोश असतो, तरुण मंदिराची तुम्ही कमिटी निवडा, तुमच्यामध्ये आणखी कोण बुजुर्ग असतील पूर्वीचे त्यांना पण तुम्ही सामील करून घ्या, त्यांची मतं जाणून घ्या. असं त्यांनी आम्हाला वारंवार बजावलं आणि कमिटी निवडायला लावली. तर ते म्हणाले सध्या तरी तुम्ही कामाला लागा, जागा वगैरे बघण्याचं कमिटीचं नंतर बघू आपण, तुमच्यामध्ये तुम्ही ठरवा आणि कमिटी निवडा आणि आपल्याला येऊन कळवा तुम्ही. त्याप्रमाणे आम्ही सल्लामसलत केली त्यांच्याकडे आणि आम्ही कामाला लागलो. पुष्कळ जागा बघितला इकडं, पण सहजासहजी जागेचा प्रश्न तेवढा सुटत नव्हता. कारण सगळ्या जागा अशा कोणा ना कोणाच्या तर ताब्यात होत्या. शेतमळी म्हणा किंवा बाकी अशा सोडलेल्या जागा. तशा आम्ही 5-6 जागांचे आम्ही तिकडं प्रसाद कौल वगैरे हे करून बघितलं, तर आम्हाला कुठं हे झालं नाही. शेवटी करता ही जी सध्याची जागा आहे ह्या जागेकरता आम्हाला कौल प्रसाद झाला. पण अडचण अशी होती, ही जी जागा होती ती काही सपाट जागा नव्हती, एक शेतजमीन होती आणि ते एक कूळ वसत होतं. आणि आतासुद्धा तुम्ही बघितलं तर ह्या मळी म्हणतो आम्ही, जे मळी शेतजमीन त्या प्रकारचाच हा एक भाग होता. उंच सकल ते डोंगर आणि खालवर अशी जागा होती, एकदम ओबडधोबड अशी. तर एवढी आता ही जागा जर निवडली तर बाबा आता ती सपाट करायची, ते सगळे सोपस्कार करून घ्यायचे, कशी मिळवायची, कोमनीदाची मालकीची जागा ही, त्यांना कूळ होतं, त्यांची संमती घ्यायला पाहिजे, असे अनेक प्रश्न उभे राहिलेत. तरी पण जागेला कौल झाल्याबद्दल आमच्या जरा आशा पल्लवित झाल्या आणि आम्ही पुन्हा नार्वेकर साहेबांना जाऊन सांगितलं अशी जागा जागेकरता आम्हाला प्रसाद झालेला आहे. तेव्हा तर ते म्हणाले जे कूळ आहे त्यांना तुम्ही पहिल्यांदा जाऊन भेटा, ते काय म्हणतात ते बघा, त्यांची संमती मिळवा, नंतर मला कळवा, पुढचे सोपस्कार मी करतो. त्याप्रमाणे ते वयस्क असं कुटुंब होतं ते जोडपं, आणि त्यांना जाऊन आम्ही भेटलो. त्यांच्या नावावरतीच जागा होती ती बाई. तर योगायोगाने असा प्रसंग की जेव्हा आम्ही त्यांना जाऊन भेटलो तिकडं, तेव्हा सांगितलं त्यांना असे आम्ही भगवतीचं मंदिर बांधायचा आमचा प्रयत्न चालू आहे. आम्ही पुष्कळ जागा बघितलेल्या आहेत, कुठंच आम्हाला प्रसाद कौल झाला नाही, फक्त तुमच्या जागेकरता आम्हाला प्रसाद कौल झालेला आहे. तर ते म्हणाले अरे चांगली गोष्ट आहे, मी पण भगवती देवीचाच, भगवती देवी माझी कुळदेवी, ते ग्रस्त सांगायला लागले. तेव्हा मला आनंदच आहे, माझ्या जागेत जर मंदिर उभं राहतं तर पहा तुम्ही पुढं करा, लागा तयारीला, नंतर काय घ्यायचं ते नंतर बघू, असे त्या ग्रस्तांनी सांगितल्यावर आमची बाबा कळी खुलली. आम्ही जाऊन नार्वेकर साहेब त्यांची संमती मिळालेली आहे. झालं असं की त्यांची आम्हाला संबंध जागा पाहिजे नव्हती, आमच्या गरजेपुरतीच आम्हाला ती जागा पाहिजे होती. तेव्हा त्यांना आम्ही सांगितलं पूर्ण आम्हाला तुमची मळी नको आहे, त्यातला थोडा भाग आम्हाला पाहिजे. तर ते तयार झाले. आम्ही तिकडे जाऊन सांगितलं नार्वेकर साहेबांना, इकडं काय झालं असताना कोणाच्या मनात काहीतरी एक वाकडे एक विचार असतात. ते गावची थोडी मंडळी जी वयस्क होती जास्ती करून, ते त्यांना जाऊन भेटले आणि त्यांना अरे तू असा काय, तू तयार कसा झालास त्यांना एवढी जागा, चांगली जागा द्यायला, मंदिर बांधायला, पुढं मागं ती सगळी तुमची जागा बळकावतील, उद्या जर तू इकडे काहीतरी प्लॉट पाडले किंवा जागा सपाट केली, कोणा बिल्डरला दिली तर तुला चांगला मोबदला मिळू शकतो. आणि त्याचं मन ते कलुषित करण्याचा प्रयत्न करू लागले आणि त्यांच्या बोलण्याला ते हल्ल्यासारखे झाले. तरी पण आम्ही दुसरा प्रयत्न नंतर आम्ही नार्वेकर साहेबांना सांगितलं की साहेब असं ठरलेलं आहे त्या ग्रस्तांना आम्ही. तर ते म्हणाले तुम्ही असं करा, एवढी तुम्ही आज भरारी मारलेली आहेस तेव्हा तुम्ही आणखी एक प्रयत्न करा, एक चांगली तुम्ही मोठी मीटिंग घ्या आणि ती मीटिंग मी संमतीत करतो. ती आम्ही तसं गावात कळवलं, सगळ्यांना भेटून झाली, 40-50 लोक तयार झाली आणि पहिली मीटिंग आमच्याच तिकडंच एक आमचे चांगले ग्रस्त होते ओळखीचे, त्यांच्या घरात ती मीटिंग झाली. ती मीटिंग झाल्यानंतर नार्वेकर साहेबांनी ती संबोधित केली आणि सगळं त्यांचा प्रकार समजावून सांगितलं लोकांना, कसं मंदिर उभं करायचं, काय करायचं, त्याकरता तुम्हाला किती कष्ट घ्यावे लागतील, कशी मला साथ द्यावी लागेल, हे सांगण्यात पटवून सांगितलं. तेवढ्यात आम्ही जे ठरवलेले आमचे अध्यक्ष श्री गजानन प्रभू भामरे ह्यांनी त्यावेळेला सांगितलं की बघा आम्ही त्यांची मळी ह्या वर्षी घेतो हे करायला मंदिराच्या कामाकरता, तेव्हा जर आम्ही उद्या तिथं हात घातला, ती जागा सपाट करायचा प्रयत्न वगैरे केला तर ह्या वर्षींचं त्यांचं भाताचं उत्पन्न बुडेल. तेव्हा काय करूयात, ते पण काय पैसेवाले श्रीमंत नाही आहेत, तेव्हा इथं जे लोक जमलेले आहेत इथंच आम्ही असा एक संकल्प करूया की काहीतरी आम्ही देणगी गोळा करूया
आणि ह्या वर्षीचं जे त्यांचं पीक बुडेल त्याचा मोबदला म्हणून ते पैसे आम्ही त्यांना देऊया. सगळ्यांना विचार पटला आणि तिथल्या तिथंच आम्ही सुरुवात केली. श्री गणेशा केला आणि ते कंट्रीब्युशन आम्ही तिथे वर्गणी गोळा केली. ते काहीतरी जे जवळजवळ 2-1 हजार भरले, 2 की असंच ऑड फिगर, आणि त्याच्यात थोडी भर घातली आणि 3,000ची आम्ही रक्कम तिकडं गोळा केली. थोड्याने नंतर ही तळमळ कळली, ती पण आम्ही गृहीत धरून ते 3,000ची सोय केली आणि ह्या ग्रस्तांना द्यायचं आम्ही ठरवलं. त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या घरी गेलो रात्रीचं म्हणजे संध्याकाळच्या वेळेला, आणि त्यावेळी त्यांच्या घरात वीज बत्तीची पण सोय नव्हती. तेव्हा त्या ग्रस्तांनी म्हणजे हे होते, ते वयस्क होते. त्यांनी सुरुवातीला आम्हाला ओळखलं नाही, तरी पण आम्ही दोघेजण गेलो तिकडं आणि त्यांना सांगितलं, हाक मारली त्यांना, दाय म्हटलं आम्ही अमुक आलोला आहोत तिकडं. तेव्हा तर काय काम आहे, तर जी तुमची जागा त्या दिवशी आम्ही तुमच्याकडे बोलणी केलेली आणि तुम्ही तयार झालेला, त्या वर्षी आम्ही असं ठरवलेलं आहे की ह्या वर्षीचं जर तुमचं पीक बुडालं, तुम्हाला ते कमवता नाही आले, तर त्या बदल्यात आम्ही तुम्हाला थोडी रक्कम देऊ, जेणेकरून तुम्ही त्या रकमेतून भात घेऊ शकता. ते विचारायला किती रक्कम आणली, कारण अगोदरच त्यांचं मन कलुषित झालेलं होतं. तर त्यांची जरा बोलण्याची भाषा जरा बदलली. तर म्हणायला लागले, किती पैसे आणलेले? मी सांगितलं त्यांना 3,000 रुपये आम्ही घेऊन आलेलो. 3,000 काय माझी किंमत करता, असे काय बाई बडबडायला लागले. त्यांना वाटलं काय हे 3,000तच आपली बोळवण करतायत. आम्ही त्यांना पटवून सांगितलं, बघा जागा रीतसर ताब्यात घेण्यासाठी थोडा अवधी लागेल, तेव्हा सध्या तरी तुम्ही हे रक्कम घ्या आणि नंतर बघू. आम्ही कोणाला तुम्हाला हे फसवणार नाही, कारण तुम्ही मोठ्या मनाने आम्हाला ही जागा द्यायला तुम्ही तयार झालेला आहात. त्यावर ते म्हणायला लागले, सध्या तरी हे पैसे आपल्याला नको आहेत, नंतर बघू. मी एकदा तुम्हाला शब्द दिला तो दिला, असं त्यांनी सांगितलं आणि ती रक्कम त्यांनी स्वीकारली नाही. तरी आमच्या मनात जरा शंकेची पाल चुरचुरली. अरे म्हटलं, काहीतरी एवढा मी प्रयत्न करतो, तरी काही लोक त्यांचं मन असं कसं कलुषित करतात काय, तर त्यांना पुढचं हे काहीच माहिती नाही. म्हणजे झालं असं की पूर्वी जी पालखीची कमिटी होती बुजुर्गांची, त्यांना असं वाटून गेलं की अरे एवढी वर्ष आम्ही इकडं मोठ्या दिमाखाने आम्ही पालखी आणायचो आणि काहीतरी त्यांचं वजन असं होतं. तर आताची ही मंडळी तरुण, त्यांचा काहीतरी फोकस पडत नाही आणि ते आता पुढे सरसावलेत आणि मंदिर बांधायला सुरुवात करायला म्हणतात. त्यांचा इगो कुठंतरी दुखावला गेला, म्हणून ते ही जागा न देण्याच्या काहीतरी हालचाली करत होते त्या ग्रस्तांना सांगून. तेव्हा तरी पण आम्ही हे सोडलं नाही आमचं. आम्ही गेलो आणि नार्वेकर साहेबांना सांगितलं, सर अशी जरा अडचण आहे. आम्ही त्यांच्याकडे गेलो तर ते पैसे स्वीकारायला त्यांनी नकार दिला आहे. तर ते म्हणाले, काय हरकत नाही, तुम्ही त्याला आमच्याकडे पाठवता, आम्ही त्याला समजावतो आणि सांगतो. तर आम्ही ह्यांना इकडं कळवलं तसं, ते नार्वेकर साहेबांनी तुम्हाला बोलवलं आहे, ते कागदपत्र वगैरे तयार करायचे आहेत आणि कसं काय पुढचा प्रोसिजर आहे तो तुम्हाला सविस्तरपणे समजावून सांगतील, कारण ते पण ॲडव्होकेट आहेत. तर ही मंडळी परत आमचे हे जे होते कलुशी, ते त्यांना गेले आणि सांगितलं, अरे बाबा तुम्ही ते नार्वेकरकडे जाऊ नका, तो आधीच आहे वकील आहे, तो काय बाई करील आणि तुमची सगळी जागा तो बळकावेल आणि तुम्हाला तो गोत्यात आणेल. त्या भीतीनेच ही दोघं दाम्पत्य तिकडे गेली नाहीत. तर आम्ही त्यांना सांगितलं असं झाले आहे, ते यायला इकडे भीत आहे. काही हरकत नाही, तो काय प्रोसिजर करायचा तो सरकारमार्फत मी करून घेतो, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही तयारीला लागा, असं नार्वेकरांनी आम्हाला आश्वासन दिलं. झाले असेच काही महिने गेले आणि आता पुढची पालखी यायची वेळ झाली. जी वार्षिक पालखी इकडे यायची ती वेळ झाली. आता प्रश्न असा होता, ही पालखी आता नवीन नार्वेकरांनी काय सांगितलं, जी जागा आम्ही नवीन जागा बघितलेली आहे त्याच जागेमध्ये आम्ही नवीन पालखी आणण्याचा प्रयत्न करूया खंडोळ्यावर, तर लागूया तयारीला म्हणून. त्याने ही सविस्तर बातमी आमचे त्यावेळचे मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे त्यांच्या कानावर घातली आणि सांगितलं, जर हळवण्यामध्ये हिंदू ख्रिश्चनांचा जर सलोखा नांदवायचा असेल तर तिकडे देऊळ हे व्हायला पाहिजे आणि ही जागा देवळाकरिता कशी योग्य आहे आणि ती शक्यतो लवकर ही जागा आम्हाला ताब्यात घ्यायची आहे, जेणेकरून पुढची प्रक्रिया आम्हाला चालू करता येईल. त्यांनी त्यांना पटवून सांगितलं. त्याप्रमाणे त्यांनी हालचाली चालू केल्या, नार्वेकरांच्या कानावर घातलं आणि आपल्या प्रतापसिंग राणेंच्या कानावर घातलं त्यांनी. आणि पुढच्या हालचाल झालं. त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आता तुम्ही रितसर कमिटी हे करा, आणि झाल्या वरच्या लेवलवरून सरकारी पातळीवरून सगळ्या हालचाली चालू झाल्या. आणि एक दिवस त्यांनी आमची एक मीटिंग त्यांच्यासोबत ठरवली.
तेव्हा मला वाटतं तो अधिवेशनचा काळ होता. पूर्वी अधिवेशन दुपारचं असायचं. 1983ची खबर काहीतरी मला वाटतं जून जुलै महिन्यातली. आणि जी तारीख आम्हाला योगायोगाने बघा तुम्ही, जी तारीख त्यांनी ठरवली तो दिवस आषाढी एकादशीचा होता. आणि दुपारच्या वेळेला आम्हाला राणीसाहेबांनी आपली भेट आपले हे दिली तिकडे कुठं आता सचिवालयामध्ये. तसं त्यांनी आदल्या दिवशी सगळ्या आपल्या कोण कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर, मामलेदार, जे स्पेशल लँड ॲक्विजिशन ऑफिसर आणि कमिटी आणि नार्वेकरांसोबत तिकडे बैठक आमची ठरवली. त्याप्रमाणे आम्ही तिकडे गेलो. आणि जिकडचे त्यावेळेला एक ख्रिश्चन मामलेदार होते इकडे. मग आम्हाला जरा दागदुख, हे गृहस्थ आम्हाला केवढं सपोर्ट करतात काय करतात. दागदुख असल्या कारणाने नार्वेकरांनी पण ते मला माहिती नाही तेवढं ते त्यांच्या कानावरती घातलेले असणार. कारण ना जे सरकारी अधिकारी असतात आणि त्यांच्या मनामध्ये पण एक वेगळाच विचार असतो. तर मी काय केलं त्याच्या अगोदर मी तो 1/14 ह्या जागेचा उतारा मिळून घेतलेला होता. तो नेऊन दाखवला त्यांना, मामलेदार दाखवला, नार्वेकरांना पण आम्ही दाखवला. तर ही जेव्हा बैठक चालू झाली तेव्हा ह्या आपले जे मामलेदार साहेब होते इकडचे, त्यांनी तो माझ्या हातनं हे घेतला 1/14 उतारा आणि तोच त्यांनी राणींना दाखवायचा प्रयत्न केला. सर ही जागा मी पण बघितलेली आहे आणि ही जागा मीच त्यांना सुचवली होती असे काही त्यांना सांगायला लागले तिकडं. त्यांची चालाकी पण आमच्या नार्वेकरांच्या साहेबांच्या त्यांना आणि डोक्यात आणि आमच्या CMच्या पण ह्याच्यात आलेली होती. त्यांनी काय केलं, बरं आहे चांगलं म्हणलं. तेवढ्यात योगायोग बघा असा की तेव्हा ध्वनिक्षेप जो असतो त्यावेळेला जरा काहीतरी प्रॉब्लेम झाला ते बंद पडलेला. मग त्यांनी काय सांगितलं, अरे आमच्याकडे पुष्कळ वेळ आहे, तिकडे ते हे अधिवेशनला पण वेळ आहे, तेव्हा असं करूया, असं तुम्ही सगळे मंडळी जमले तेव्हा आजच ही एक ऑफिशियल मीटिंग करून टाकूया आणि काय तो निर्णय घेऊया. त्यांनी काय केलं, आपले त्यावेळेचे त्यांचे मला वाटते कोणतरी त्यांचे पर्सनल सेक्रेटरी राणे कोणतरी होते, असं नाव आता आठवत नाही नक्की, पण राणेच होते ते. त्यांना मी पण बोलून घेतलं, आपल्या ह्याला घेतलं आणि तिथंच ते मिनिट्स आपले चालू केले. आणि ही जागा ॲक्वायर करण्याची जी प्रक्रिया होती त्याच्याकरिता हे जे आमचे स्वारीस म्हणून मामलेदार होते त्यांच्याच गळ्यात ती माळ नोडल ऑफिसर म्हणून टाकली. झालं, आमच्यावरची मोठी जबाबदारी निभावली होती कारण ते सगळं बघणार होते. आणि झाली ती मीटिंग, संपली त्यावेळेला. इकडं आता पालखी येण्याचा पालखीचा काळ जवळ आलेला, म्हणजे पालखी जानेवारी आपल्या माघ महिन्यात यायची ती. त्याच्या अगोदर ही जागा आता ताब्यात घ्यायला पाहिजे होती, सगळे सोपस्कार करायचे होते, लेवलिंग करायला पाहिजे होतं. बाकी आमच्याकडे फंड तर झिरो, काहीच नव्हता, कारण कमिटी समिती असे काहीच नव्हतं ना. गावात फिरून आम्हाला कुठून तरी निधी उभा करायचा होता, ती एक प्रचंड मोठी अडचण होती. आणि जे कमिटीवर होते ते कोणी श्रीमंत नव्हते त्यातले, स्पष्ट सांगायचं तर जेमतेम लोक. आणि गावातली लोक तेवढे आपल्या हातापोटावरचे असे व्यवसाय करणारी, आणि जी कोणी श्रीमंत होते त्यावेळेला त्यांनी तेवढा सहभाग दर्शवला नव्हता सुरुवातीला. कारण आमचा जो कमिटी जी होती त्याचा फोकसच पडत नव्हता आणि त्यांना दागदुख होती, अरे आम्ही आता पैसे कंट्रीब्यूट जर यांना दिले तर सांगता येत नाही हे कुठपर्यंत धाव मारतील, म्हणून ते पण जरा बाजूलाच राहिलेले त्यावेळेला. मग सगळा भरोसा आम्ही नार्वेकरांवर ठेवलेला, ते सांगतील ते काही निधी गोळा करून देतील ह्या आशेवरच आम्ही होतो. आणि गव्हर्नमेंटने कळवले पण ही जागा आता ताब्यात घ्यायला पाहिजे. तेव्हा एक देवस्थानची म्हणून आम्ही तेव्हा कमिटी निवडली आणि आमचे गजानन प्रभू महामरे जे होते त्यांना अध्यक्ष केलं. बाकी आम्ही सगळे, मी सेक्रेटरी राहिलो, आणखी कोणते ट्रेझरर, असं करून आम्ही ती कमिटी त्यावेळेला स्थापन केली आणि गव्हर्नमेंटला आम्ही नेऊन दिली. तर त्यांनी ऑर्डर एक तयार केली आणि ती ऑर्डर आम्हाला मिळाली, तिची कॉपी पण मी ह्या बुकमध्ये दिलेली आहे. तर ही आमची कायदेशीर कमिटी झाली त्यावेळेला आणि त्याच्याप्रमाणे आम्हाला वागायचं होतं. त्यांनी सांगितलं ही जागा तुम्ही तयार करायची, सगळं आहे, मंदिर उभं करायचं, त्याची तुम्ही घटना तयार करायची आहे आणि ती गव्हर्नमेंटला सबमिट करायची. झालं, आम्ही लागलो तयारीला. आणि हा म्हणता आता जागा ताब्यात घ्यायला, ती जागा सपाट करायला प्रयत्न करायला म्हणून आम्ही परत नार्वेकर साहेबांना सांगितलं, सर असे त्यात अडचण आहे, कसं करूया. तर त्यांनी चौकशी केली, वरच्या पातळीवर ते बोलले आणि आम्हाला त्यावेळेला आता जसे JCB वगैरे असतात, बुलडोजर वगैरे असतात प्रचंड प्रमाणात, तसं त्यावेळी काही नव्हते. तेव्हा आमचं ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट जो आहे, शेतकी, त्यांच्याकडे बुलडोजर होता त्यावेळेला.
तर ही सगळी बोलणी झाल्यानंतर नार्वेकरने त्यांना काय सांगितलं, मी तो बुलडोझर मिळवण्याचा प्रयत्न करतो, आपण ती जागा सपाटणी करायची तयारीला लागूया. तर त्याच्या अगोदर काहीतरी आमच्या हातात एक लेखी एक पाहिजे होतं की त्या जागेवरची आम्हाला ताबा आहे म्हणून. आता मामलेदारांना हे दिलेलंच, ऑर्डर दिलेलीच ती की ॲज अ नोडल ऑफिसर तुम्ही सगळी प्रक्रिया तयार करा म्हणून. त्यांनी 4-5 महिने असेच घालवले. त्याच्यावरती काय केलं त्यांनी ते माहिती नाही आम्हाला. पण काहीतरी होल्ड पाहिजे होता ना आम्हाला जागेकरता. तेव्हा नार्वेकर साहेबांनी त्यांच्याकडे बोलणं केलं, अरे बाबा आता त्यांची पालखी येणार आहे तिकडं, त्या जागेत आम्हाला पालखी आणायची आहे. तेव्हा त्यांना तू काहीतरी कागदपत्र तयार करून दे की सरकारी हे अधिक मला ऑर्डर मिळालेलीच आहे, तेव्हा त्या जागेत पालखी उद्या कोणीतरी अडचण आणायला नको. म्हणून त्यांनी त्यांना ती सूचना केली आणि मला सांगितलं की ती एक कशीही करून तू एक ती लेखी प्रत त्यांच्याकडून NOCची मिळव. त्याप्रमाणे मी प्रयत्न जाऊन त्यांना भेटलो, त्यांना सांगितलं सर असे असे कामाकरता मिळालं. अरे तू तसं तर तू तो एक 14चा उतारा घेऊन ये, त्याच्यावरती कोणाकोणाची नावं आहेत ती आपल्याला बघायची आहे. त्याप्रमाणे मी तो तयारी करतो. म्हणून त्याने आश्वासन दिल्यानंतर त्याने थोडं टळमळ केलं आणि मला वाटतं रात्रीचे काहीतरी 10 वाजलेले, 10:30. मी त्यांच्या पाठीशीच राहिलो एकदम चिकटून राहिल्यासारखं, कारण ती कशाची परिस्थिती मला मिळवायची होती, कारण पुढच्या आठवड्यात ते रजेवर जायचे होते आणि आमचा कार्यक्रम लांबला असता. म्हणून मी तिकडेच थांबलो आणि रात्रीचे त्यांच्याकडे आश्वासन घेऊन त्यांच्याकडून ती कच्ची प्रत मी मिळवली NOCची. झालं आमचं अर्धं काम झालेलं. ती नेऊन मी नार्वेकर साहेबांना दाखवली. त्याप्रमाणे त्यांनी ती आपल्या झोनल ऑफिसर जे होते तिकडं त्यांना ती ॲग्रिकल्चर त्यांना दाखवली आणि बुलडोझरची व्यवस्था करण्यास सांगितलं त्यांना. ते म्हणाले की तुम्ही अर्ज द्या, त्या अर्जावरती बुलडोझर करता, आम्ही नंतर पुढचं काय ते बघू. आणि त्यांनी सांगितलं सध्या बुलडोझर जो आहे तो शिवोली शेड इथं सातेरीचं तिकडे पण मंदिराचं काम चालू होतं लेवलिंगचं, तिकडे गेलेलं आहे. तू हाच अर्ज नेऊन माझ्या ऑफिसमध्ये दे आणि तो टाईप आप जे तिकडे ते जे हे असतात कारकून क्लार्क वगैरे कोणी त्यांच्याकडून तू तो टाईप मारून वगैरे घे, मी सही करतो आणि मला देतो. मी तिकडे गेलो. बघा आमचं नशीब कसं ते जे कारकून तिकडे होते ते पण खोरजीवचे ख्रिश्चन होते कोणीतरी. मला त्यांना ही संपूर्ण माहितीच होती ना ही सगळी. तर मी सांगितलं सर तुमच्या साहेबांनी हा अर्ज तुम्हाला द्यायला सांगितला, हा टाईप करून आणि सही करता आपल्याला आणून द्या म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. एकदम भडकले, अरे काय आताच तू येतोस, हा अर्ज देतोस आणि काय टाईप करून मागतोस, कसं काय, आणि बुलडोझर का असाच तुम्हाला सहजासहज मिळतो असं म्हणून ते काहीतरी बडबडायला लागले. मी सांगितलं सर माझ्यावर तुम्ही ओरडू नका, मी फक्त त्यांच्या आदेशाचे पालन केलेलं आहे, तुमच्याकडे आणून दिलं आहे, त्यांनी असं जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगितलं. तर तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही नको करा, मी कळवतो त्यांना. तेवढ्यात जरा सटपटले ते आणि म्हणाले तर दुपारी येऊन हे घेऊन जातो ऑर्डर. बरं मी दुपारी गेलो, त्यांनी मारून ठेवलेला तो घेतला. ते आमचे ते कोण झोनल ऑफिसर होते त्यांची सही घेतली आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही तिकडे शिवोलीमध्ये गेलो. तिकडं तर बुलडोझर तर ह्या ऑपरेटर कोण होता त्याला दाखवला आहे, सगळं नमूद केलेलं आहे इकडं. तर तेच रिपीट करतो मी, कारण लिंक तुटेल ना तुमच्याशी बोलता बोलता. म्हणून त्यांना मी ते दाखवलं तिकडं आणि ते म्हणाले आमचं काम इकडे संपायला आलं, थोड्या वेळाने आम्ही येतो, तुम्ही आमच्यासोबत जरा थांबा, आम्हाला जागा दाखवा कुठली ती. त्याप्रमाणे आम्ही दोघी ते मोटरसायकलवरनं पुढे, मागं आमचा तो हा बुलडोझर, अशी आम्ही तिकडून आलो इकडं आणि त्यांना ही जागा दाखवली. त्याने लागले ते तयारीला इकडं आणि कोणालाच माहिती नव्हतं काय चाललं आहे आमचं खलबतं, कोणालाच माहिती नव्हतं. लोक पण अचंबाने बघत राहिले, अरे हा बुलडोझर हडणे गावाने प्रथमच येतोय, कुठेतरी जातोय हा. नंतर त्यांनी बघितलं, अरे आम्ही त्यांच्यासोबत आहोत, म्हटलं काहीतरी हसणार आहे. लोक पण इकडे गोळा व्हायला लागली आणि जेव्हा त्यांनी इकडे बुलडोझर लावला तेव्हा आम्ही जे आमचे अध्यक्ष होते त्यांना सांगितलं जरा पहिल्यांदा तुम्ही देवीची प्रार्थना करा, नारळ वगैरे वाढवा तुम्ही आणि नंतर आम्ही कामाला सुरुवात करूया. त्याप्रमाणे नंतर लोकांच्या लक्षात हा प्रकार आला, त्यावेळेला लोकांनी इकडे फटाके वगैरे लावले त्यावेळेला आणि आम्ही कामाला सुरुवात केली. आता का एका दमात काय हे काम होण्यासारखं नव्हतं आणि ही सपाटी करण्याचं काम एकदम असं कठीण होतं त्यावेळेला. त्याने काय केलं तरी पण ते मोठे ते बोल्डर होते ते त्याने ढकलून ह्या बाजूला दिले, असं खाली रस्त्याच्या बाजूला उंच होता, इकडे एकदम सपाट असा होता स्लोपी आणि उंच सकल. ह्या बाजूला पण उंच सकल असं हे उतरती, ह्या बाजूला पण उतरती. तो पुढचा भाग तुम्ही बघू शकता इकडं, त्याचं सगळं कंटिन्युएशन. तर झालं आणि त्यावेळेला आता लोकांच्या आनंदाला हे झालं, बरं खरोखरच हे काहीतरी ह्यांच्यात दम आहे, ह्यांनी आता सुरुवात चांगली केलेली आहे. म्हणून लोक पण थोडे लोक येऊन पण इकडं भाग घ्यायला लागले, आम्हाला मदत करायला लागली सपाटी करण्याकरता. तेव्हा आम्हाला ते सपाटीकरण करण्याकरता जवळजवळ मला वाटतं पुष्कळ दिवस गेले, महिनावर गेले. तसं झालं, एवढं सगळं झालं. आता पालखी आणायचा आम्ही प्रयत्न करायला पाहिजे होता ना. तर आम्ही
खांडोळ्याच्या कमिटीला जाऊन तिकडे भेटलो. वर्षपद्धतीप्रमाणे हे जे आमची बुजुर्ग मंडळी जायची त्याच धर्तीवर आम्ही तिकडे त्यांच्याकडे गेलो. तर तिकडचे जे खजिनदार होते ते म्हणायला लागले, अरे आदल्या कमिटीमधला कोणीच दिसत नाही तुमच्यामध्ये, हे कसं काय? आम्ही त्यांना सगळा प्रकार तो समजावून सांगितला आणि सांगितलं ही गव्हर्नमेंट डे कमिटी आमची निवडलेली आहे, तेव्हा तुम्ही आणि ह्या जागेवरती मंदिर उभं राहणार. तर ते म्हणाले तुमचं हे ताजं प्रकरण आहे सगळं, कुठलं ते तुळशीचं प्रकरण ताजं आहे, तुमच्या हिंदू ख्रिश्चनामध्ये दुरावा आहे, आणि आता उद्या जर तुम्हा लोकांच्या ताब्यात आणि ती जी जागा तुम्ही निवडलेली आहे तिथं तर काहीच सोय नाही, गाभारा नाही आहे, मंडप नाही आहे, स्टेज नाही आहे, जी कोणी मंडळी ती पालखीबरोबर येतात त्यांची राहण्याची सोय पण नाही, भटजींची सोय नाही, कसं काय करणार तुम्ही? आम्ही म्हटलं आम्ही तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळं करून बघतो, कारण देवी पण आमचीच आहे, आम्हाला उत्सव व्हायलाच पाहिजे. ते म्हणाले नाही रे बाबा, मला भीती वाटते, देवीच्या अंगावर सोनं असतं, सगळे अलंकार असतात, आणि उद्या आणखी काहीतरी प्रकरण उद्भवलं तिकडं तर जबाबदार कोण? ह्या परिस्थितीत मी तुम्हाला सध्या तरी काय आश्वासन देऊ शकत नाही. त्याने आमच्या अपेक्षावर विजण घातलं. पुन्हा आम्ही आमच्या साहेबांच्या कानावर घातलं, सर असं असं आहे, पालखी ह्याला ते जरा कचरतात. ते म्हणाले काय हरकत नाही, एक काम करूया आम्ही. त्यांनी जरा विचार केला ह्याच्यावर आणि ते म्हणाले काय, ह्या जागेत पालखी येणारच, आम्ही असं करूया, पालखी नवीन जागेत पालखी येते तिचं स्वागत करायला आम्ही आमच्या CM साहेबांना बोलावं, बाकी अण्णा हरीश जांटे असतात त्यांना बोलावं, जे कोणाने चर्चचे जे पदाधिकारी आहेत त्यांना बोलावं, कोमन्याचे जे आपल्या पदाधिकारी आहेत त्यांना पण बोलावूया, म्हणजे का एक सुलकाचे वातावरण तयार होईल तिकडं. आणि असं करून आणि त्यांच्यासोबत हा पोलीस फौजफाटा असेलच, मंत्री महोदय येतात तेव्हा आम्हाला भीतीचे काय कारण नाही, तुम्ही जाऊन त्यांना सांगा अशी आमची व्यवस्था आहे, आम्ही त्यांना बोलावून घेतो, त्यांच्यासोबत ते पोलीस फौजफाटा असेल आणि ते त्यांना इकडे 2-4 दिवस राहायला पण सांगतील, तेव्हा तुम्ही काही काळजी करू नका. मग नंतर असं झाल्यानंतर आम्ही तिकडचे जे अध्यक्ष होते त्यांना पण जाऊन भेटलो आणि त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली. ते मला चांगली गोष्ट आहे, आम्ही आमच्या कमिटीची बैठक बोलावतो आणि हा विषय तिकडे मांडतो आणि तुम्हाला पालखी नेऊन द्यायला परवानगी देतो. त्याप्रमाणे एकदाचं ठरलं आणि ही पालखी त्यावेळेला पहिल्याच वेळेला नवीन जागेत मोठ्या गाजावाजाने ती पालखी आली इकडं. कुठलं वर्ष ते? ते 84 दुसऱ्याच वर्षी ना, 84 जानेवारी की फेब्रुवारी 84 त्या वेळेला ती म्हणजे माघ महिन्यातच पालखी आणायचे ना आम्ही. तर ती पालखी तशी त्यावेळेला अशी पालखी आली आणि एवढा असा सोहळा इकडं झाला, सगळे बघतच राहिले. आणि त्यावेळेला सांगायचं राहिलं तुमचं, त्यावेळचे गोमंतकचे संपादक श्री नारायण आठवले होते. त्याच्या अगोदर ते इकडे येऊन गेलेले, जेव्हा हे प्रकरण घडलेलं तुळशीचं त्यावेळेला ते येऊन इकडे गेलेलं. आणि मी संबंध हळडोणा गाव त्यांना फिरवून दाखवलं होतं, कारण कोणीच त्यांच्याबरोबर जायला धजावत नव्हती, कारण त्यांची पण चूक नव्हती, त्यांचा पूर्ण व्यवसाय प्रत्येक लोकाचा ह्या ख्रिश्चन लोकांवरतीच अवलंबून असायचा आणि कोणी त्यांच्याकडे वाकडं घ्यायला बघत नव्हतं, कारण त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला असताना. आणि त्यावेळेला सुद्धा मी तुम्हाला मुद्दाम नमूद करतो, जे आमचे हामरे होते त्यांचा व्यवसाय तिकडे ठप्प झाला, ह्या लोकांनी त्यांच्या व्यवसायावर बहिष्कार घातला. दुसरं आमचे फळारी म्हणून होते, त्यांच्या व्यवसायावर बहिष्कार घातला, ते एकदम तोट्यात जाऊ लागले. अशी परिस्थिती होती. त्यांचं बघून बाकीचे लोक पण जरा हे होत होते, मागं पडत होते, साथ द्यायला ओपनली येऊन बोलायला धजत नव्हते. आता पालखी इकडे आल्यानंतर ही त्यांची जी भीती होती ती जरा दूर झाली. आणि त्यावेळेला इकडं सायमल्टेनियसली आमची ती केस पण चालू होती, जी त्यांनी फाईल केलेली, पोलिसांनी धरपकड केलेली, आमची पूर्ण यादी, एक लांबलचक यादी दिलेली इकडच्या लोकांची, ती पण केस तिकडे चालू होती. आणि ती केस आमची हाताळत होते ॲडव्होकेट पांडुरंग नागवेकर, ते आता कैलासवासी झालेत, ते हाताळत होते. त्याने आम्हाला तेवढा चांगली साथ दिलेली आणि ते इतिहास संशोधक पण होते, ते चांगले लिखाण वगैरे करायचे, पण त्याने आम्हाला त्यावेळेला चांगली साथ दिली होती. मला वाटतं त्यावेळेला ते सुरुवातीला ते ह्यांचे ज्युनियर होते, आमचे रमाकांत खलप साहेबांचे, आणि 1-2 वेळाला ह्यांनी पण आमची केस हाताळलेली. सुरुवातीला जे फ्रान्सिस डिसोजा बाबूच होते ना, ते त्यावेळी खलप साहेबांचे ज्युनियर होते ॲडव्होकेट, त्यांनी पण केस ती हाताळली होती. नंतरच्या शेवटच्या टोकाला ह्या पांडुरंग साहेबांनी हाताळलेली. पण असं चालूच होतं ते सगळं. आणि फक्त आमची मेन अडचण होती ती पैशांची. कालांतराने लोकांना जेव्हा हुरूप आला, त्यांनी बघितलं आता ह्यांनी चांगली सुरुवात केलेली आहे, तर आता आम्ही ह्या कामाला लागूया, असं करून त्यावेळेला ती पालखी इकडे येऊन गेली. लोकांचा प्रचंड उल्हास
वाढला त्यावेळेला, तसा उत्साह वाढला. आणि झाली पुढची तयारीनंतर त्यामुळे सविस्तर मी तिकडे लिहिलेलं आहे. विश्वास नाईक यांनी सगळा घटनाक्रम म्हणजे अक्षरशः ते ह्या सगळ्या घटनाक्रमाची जेव्हा माहिती देत होते तेव्हा एखाद्या चित्रपटासारखा दृश्य हे आपल्या नजरेसमोर तयार होत होतं. म्हणजे कशा पद्धतीनं तुळशीचा संग्राम झाला आणि तिथून जी ज्वाळा पेटली प्रत्येक हळदुण्यावासियांच्या मनात की हक्कानं श्रीदेवी भगवती जी खांडोळ्याला होती त्याची पालखी ही या गावात येणारच. आणि त्यांनी जी जागा निवडली होती त्या जागेत पहिल्यांदाच 1984 साली ती पालखी आली आणि तिथून प्रत्येक हळदुणावासियाच्या मनात एक विश्वास तयार झाला की इथं मंदिर उभं होणार आणि त्याच्यासाठी प्रत्येकाने आपला सहभाग दाखवायला सुरुवात केली. आता या घटनेतून काही गोष्टी महत्त्वाच्या ज्या इथे खास नमूद करण्यासारख्या आहेत. एक म्हणजे ही घटना गोवा मुक्तीनंतरची 1983 सालची. म्हणजे गोवा मुक्तीपूर्वी पोर्तुगीजांनी जो काही छळ केला तो तर आपल्याला माहीतच आहे, परंतु 1983 साली म्हणजे गोवा मुक्त होऊनही जी काय एक दरी होती त्यावेळेला धर्माधर्मामध्ये, त्या दरीचं प्रत्यक्ष दर्शन हे त्या तुळशी संग्रामाच्या वेळेला आपल्याला दिसलं. परंतु त्यातूनही योग्य पद्धतीनं लोकशाही मार्गानं तोडगा निघाला आणि सगळ्यांचं एकमत झालं आणि या जागेची निवड झाली. आता हळदोणासारख्या गावात हळदोण्याच्या ग्रामदेवीचं मंदिर, ग्रामदेवीचंच नव्हे तर एकही मंदिर नव्हतं आणि अशा या गावात या ग्रामदेवीचं मंदिर व्हावं अशी इच्छा या ग्रामस्थांनी व्यक्त केली आणि तिथून हा संघर्ष सुरू झाला. सर, आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला विचारायची आहे की जी हळदोण्याची ग्रामदेवी आहे सातेरी भगवती, ती मूळ म्हणजे पोर्तुगीज राजवटीच्या वेळेला ही देवी इथून म्हणजे प्रत्यक्षात हळदोणा गावात कुठे होती, मग तिचं स्थलांतर कुठे झालं आणि कशा पद्धतीनं ती फिरून फिरून पुन्हा एकदा इथं पुनर्स्थापन झाली? माझ्या माहितीप्रमाणे आणि इतिहासात कुठेतरी हे नमूद केलेलं आहे, ते मी वाचलेलं आहे. त्या अनुषंगानं ही जे भगवतीचं मंदिर होतं इकडं, ते ही सध्याची जी सेंट थॉमस चर्च आहे तिथंच बाजूलाच कुठेतरी होती किंवा बहुधा त्या जागेवरतीच होती असं म्हणावं लागेल आपल्याला. असं हे इतिहास जाणकार आहेत आणि कुठेतरी ते नमूद केलेलं आहे. जो गोव्याच्या मंदिरांचा एक थोडासा इतिहास मी वाचलेला होता, एक पुस्तिका कोणीतरी, मला वाटतं ते ख्रिश्चन ग्रस्त होते, ते त्याने लिहिलेले आहे आणि तिथं ते नमूद केलेलं आहे ते. आणि नंतर बाटाबाटीच्या काळात सुरुवातीला जे मंदिर इकडं होतं ते मला वाटतं कुठल्या तरी 1500 आणखी 60 असे काहीतरी सालामध्ये नंतर इथं पण ते जेव्हा बाटाबाटी चालू झाली तेव्हा ते मंदिर भगवतीची हे वास्तव्य मये गावामध्ये, जिथं सध्या हळदोणवाडी वगैरे म्हणतात, तिथंच ती स्थलांतरित झाली. तिथं काही काळ राहिल्यानंतर पुन्हा जेव्हा हे बाटाबाटीची झळ तिथं मये गावामध्ये लागायला लागली त्यावेळेला तिथून त्याचे स्थलांतरित आपले खांडोळा तिथं झाली. ते आजपर्यंत तिकडं आहे. सगळे आपल्या तिचे ह्या असतात पंचायतन वगैरे असतात त्यांच्यासोबत तिकडे तिचे स्थलांतरित झालेलं आहे आणि तिथं पण आता भव्य दिव्य मंदिर झालेलं आहे भगवतीचं. आणि प्रत्येक श्रावणी जो सोमवार असतो प्रत्येक वर्षीचा, तो मान ह्या हळदोणकरांना दिलेला आहे. तिकडं प्रत्येक सुरुवातीचा श्रावणी सोमवार असतो तो हळदोणा ग्रामस्था तर्फे तिकडं साजरा केला जातो आणि दुसऱ्या दिवशी त्यांची एक सार्वजनिक पूजा पण असते हळदोणा ग्रामस्थांची. असा तो इतिहास आहे. विश्वास नाईक यांच्याकडून हे सगळं ऐकल्यानंतर आपल्याला गोव्याच्या धार्मिक म्हणजे पोर्तुगीजकालीन आणि गोवा मुक्तीनंतर जो एक धार्मिक स्थलांतराचा जो एक किस्सा किंवा धार्मिक स्थलांतराचं जे एक मोठं प्रकरण पोर्तुगीजाच्या वेळेला जे झालं त्याच्यातनं जी काय विस्थापन झालं देवांचं, त्याच्यातनं आज म्हणजे परिस्थिती अशी आहे की हळदोण्या गावात हळदोण्या लोकांची ग्रामदैवत ती स्वतःच्या गावात नाही तर ती खांडोळ्या या ठिकाणी होती आणि तिथून दरवर्षी त्या ग्रामदेवतेची पालखी ही हळदोण्या गावात यायची आणि 3 दिवसाचा मोठा उत्साह हे लोक साजरा करत होते. त्याच्यानंतर तिथं जी मूळ हळदोण वासियांची जी ग्रामदैवत आहे खांडोळा, तिथं श्रावणी सोमवारचा पहिल्या सोमवारचा मान हा हळदोण्यावासियांना असायचा आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी तिथं पूजाही तिथं आयोजित केली जात होती. त्या पूजेचं यजमानपद अजूनही हे चालू आहे. म्हणजे कशा पद्धतीनं लोकांना आपल्या ग्रामदेवीपासून
दुरावण्याचं दुष्कृत्य हे पोर्तुगीजांनी त्यावेळेला केलं. केवळ धर्मांतरांचं वेड, धर्मांतराचं भूत त्यांच्या डोक्यावरती संचाललं होतं आणि त्या भूताच्या पिशाच्याने पोर्तुगीजांनी इकडच्या हिंदूंचा मोठ्या प्रमाणात छळ केला. आता 1983 साली तुळशी वृंदावनाचा संग्राम झाला. त्याच्यानंतर 1984 साली ही जागा निवडण्यात आली आणि 84 साली इथं पहिल्यांदा खांडोळ्यातनं इथं पहिल्यांदा श्री भगवतीची पालखी इथं आली. आता 84 नंतरचा पुढचा प्रवास इथं मंदिराची स्थापना कधी झाली आणि या मंदिराची पहिला सोहळा हे मंदिर स्थापन झाल्यानंतर या या घटनाक्रमाबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या. जेव्हा ही जागा ताब्यात घेण्यात म्हणजे तात्पुरती होती, पेपर वर्क वगैरे काही झालेलं नव्हता त्यावेळेला. तर जेव्हा सरकारने आम्हाला ही जागा मिळवून दिली, त्याच्यानंतर आता मंदिर उभारणीचा मोठा गहन प्रश्न होता. तो म्हणजे आमच्याकडे फंड म्हणता तो झिरो, सरळ सांगायचं तर फंड काहीच नव्हता. तर हा फंड गोळा करण्याकरिता तेव्हाचे आमचे आमदार आणि मंत्री श्री दयानंद नार्वेकर ह्याने आम्हाला मोठ्यातलं मोठं सहाय्य केलं आणि जेवढे उद्योगपती होते त्यांच्याकडे आमची भेट घडवून आणली. आणखी आपला पण एकदम सिंहाचा वाटा असा त्यांनी आम्हाला त्यावेळेला दिला फंडाच्या बाबतीत आणि साहित्य पण त्यांनी पुरवले त्यावेळेला. आणि प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा आमच्या अडचणी असायच्या ते आम्ही त्यांच्या कानावर घालायचो आणि त्यातून ते मार्ग काढत होते. असा त्यांच्यामुळेच आमचा उत्साह वाढलेला होता आणि त्यातूनच हे नंतरचं आमचा मार्गक्रमण हे चालू झालं. करता करता आम्हाला जवळजवळ 10 वर्ष लागली हे मंदिर उभं करण्याकरता त्यावेळेला आणि पुष्कळ अशा अडचणींचा सामना करावा लागला. मंदिर म्हटलं की एक घरासारखं नसतं, ते एक बिल्डिंग बांधायची किंवा ते सहज असं करून जायचं तसं नसतं. इकडं ज्या ज्या दैवतांचा इकडं वास असतो त्यांची सगळ्यांची संमती मिळवायची असते. कारण कितीतरी वर्ष ही दैवतं इकडची म्हणजे त्यांची कोणी सेवाच केली नव्हती, त्यांची कोणी आठवणच केली नव्हती. तेव्हा आता मंदिर बांधायचं झालं म्हटल्यानंतर ती दैवतं पण जागृत झाली आणि आम्हाला शोध घ्यावा लागला कुठली दैवतं इकडं कार्यरत आहेत, त्यांची आम्ही संमती कशी मिळवू, त्यांची आम्ही दया कशी मिळवू, हे आम्हाला प्रयत्न करावे लागले. आणि प्रत्येक वेळेला छोट्या गोष्टी इकडं करायची झाल्या तर प्रत्येक वेळेला आम्हाला कौल प्रसादच्या रूपानं संमती घ्यावी लागायची. ते तर होतंच, शिवाय जे आम्ही तिकडे प्रयत्न करत असो आपले मंदिर उभारणीकरिता आणि प्रत्येक वेळेला जेव्हा आम्ही खांडोळ्याला जायचो प्रसाद कौल वगैरे घ्यायला तेव्हा अनंत अडचणी उभायच्या. एवढं की आमच्या 2-3 वेळा जीवावर पण बेतलं. हां, असा तो आणखी काय त्यातून आम्ही मार्ग काढत होतो जवळजवळ. आणि नंतर मध्येच सगळं आमचं स्थिरावल्यानंतर आता पायाभरणीचा प्रोग्राम आम्ही ठेवला आणि तो पायाभरणीचा प्रोग्राम मी तिकडे तारीख वगैरे दिलेली आहे ती. आणि त्याकरिता आम्ही आमचे उद्योगपती श्रीयुत वसंतराव धेपे ह्यांना निमंत्रित केलं. त्यांच्याकडून पण आम्हाला देणगी मिळाली होती. तसंच त्यावेळेचे मंत्री श्रीयुत अण्णा झाटिये त्यांना पण निमंत्रित केलं गेलं. आमचे मंत्री आमच्यासोबत होतेच. अशी 4 खांबांची जी पायाभरणी केली त्यावेळेला ते आणि आमचे आपले अध्यक्ष भामरे यांच्या हाताने 4 खांबांची आम्ही तिकडे पायाभरणी केली सुरुवातीला. आणि नंतर आमचा पुढचा प्रवास आस्ता करता आम्ही लोकांना आवाहन केलं, मेंबर करून घेतले इकडे सभासद वगैरे. लोकांनी उत्साह पण चांगला दाखवला. आम्ही अशी विनंती केली, बाबा थोड्या ह्याने हे जमणार नाही, तेव्हा काहीतरी तुम्ही प्रयत्न करा आणि प्रत्येकाने निदान 1,000 तरी त्यावेळेला गोळा करण्याची तुम्ही एक तयारी ठेवा आणि त्याच्यातून आम्ही हे मंदिर उभारण्याचा प्रयत्न करूया. आणि आम्हाला नंतर इकडं असे पुष्कळ प्रोग्राम वगैरे करावे लागले. नाटकं आणावी लागली, कंपनीची ऑर्केस्ट्रा त्यावेळेला होत असत, ते पण करावं लागलं. लॉटरीच्या रूपाने, देणगी कुपनच्या रूपानं आम्ही थोडी रक्कम गोळा केली आणि झालं. असं आमचं दैनंदिन प्रोग्राम आमचा असायचा. दिवसभर आम्ही आमचं कामात मग्न असायचो. संध्याकाळच्या वेळेला जेवढा आम्हाला वेळ असायचा त्यावेळेला आम्ही इकडे येऊन ह्या कामात लक्ष घालायचो. अशी करता करता आम्हाला जवळजवळ 10 वर्ष लागली. आणि 1995मध्ये जेव्हा सगळं ते सविस्तरपणे मी तिकडे नमूद केलेलंच आहे, तशी आम्हाला ती सगळ्या अडचणीवर मात करून आम्ही 1995मध्ये ही स्थापनेची आम्ही सगळी तयारी केली. आणि तशीच मला वाटतं ते
त्याच दिवशी काहीतरी लयराई देवीची शिरगावला तिची पुनर्स्थापना होती. तोच मुहूर्त माघ माघ शुक्ल 10 मला वाटतं ते. आणि त्यावेळेला आम्ही ही स्थापना करून घेतली. त्यावेळेला मंदिर पूर्ण कंप्लीट झालेलं नव्हतं, तरी पण जेवढं पाहिजे होतं तेवढं झालेलं होतं. हा मंडप वगैरे नंतर करण्यात आलेला आहे आणि अशा रीतीनं आम्ही स्थापना करून घेतली त्यावेळेला. कुठलंही मंदिर हे आपल्याला दिसताना सुंदर दिसतं आणि आपण त्या मंदिरात जेव्हा भेट देतो तेव्हा तिथं एक आध्यात्मिक अशा पद्धतीचं एक वातावरण तयार झालेलं असतं. परंतु या मंदिर निर्मितीमागे ज्या लोकांचं कष्ट असतं, ज्या लोकांचं योगदान असतं, ज्या लोकांचे श्रम असतात आणि ज्या काय असंख्य अडीअडचणींचा सामना करत या लोकांनी हे मंदिर स्थापन केलेलं असतं, त्या सगळ्या गोष्टींची स्मृती किंवा त्या सगळ्या गोष्टींची आठवण ही या मंदिराशी संबंधित प्रत्येक घटकानं ठेवणं गरजेचं आहे. कारण या मंदिरातून या गावातल्या समाजाचा एकोपा, या गावातल्या समाजाचं म्हणजे जी श्रद्धा असते प्रत्येक माणसाची, प्रत्येक गावकऱ्याची आपल्या ग्रामदेवतेप्रती, म्हणजे आपलं रक्षण करणारी, आपला सांभाळ करणारे, आपल्या गावचा सांभाळ करणारी ही ग्रामदेवता असल्यामुळे ती एक मोठा श्रद्धेचा विषय असतो आणि त्यामुळेच या श्रद्धेच्या विषयाबरोबर या श्रद्धेच्या विषयाचं जे चिन्ह असतं ते हे मंदिर असतं. आणि त्यामुळे जसं आता विश्वास नाईक यांनी आम्हाला सांगितलं की कशा पद्धतीनं हा सगळा घटनाक्रम घडत गेला आणि कशा पद्धतीनं या हळदोण्याची ग्रामदेवी श्री सातेरी भगवती ही या ठिकाणी प्रत्यक्ष या त्यांच्या गावात बसली आणि आज या ग्रामदेवीचा कृपाशीर्वाद या संपूर्ण गावावरती आहे आणि तिच्या आशीर्वादामुळेच आज हा गाव या गावाला लौकिक प्राप्त झालेला आहे. संपूर्ण या घटनाक्रमात ज्या पद्धतीनं त्यावेळचे या मतदारसंघाचे आमदार दयानंद नार्वेकर यांनी त्यांना जी साथ दिली ती खूपच महत्त्वाची अशा पद्धतीची साथ होती. कारण त्यांच्या समोरही त्यावेळेला प्रश्न होता, कारण ते काँग्रेस पक्षाचे आमदार होते आणि त्यावेळेला जे ख्रिस्ती मतदार आहेत ते काँग्रेस पक्षाचेच मतदार होते. त्यामुळे त्यांच्यासमोर राजकीय पेचप्रसंग निश्चितच होता, परंतु त्यातूनही मार्ग काढून त्यांनाही बरोबर घेऊन त्यांनाही विश्वासात घेऊन त्यांनी हा गुंता सोडवला आणि तशाच पद्धतीचा समंजसपणा हा हळदोणावासियांनी दाखवला. आणि त्यामुळेच आज या सामाजिक समरसतेचे किंवा सामाजिक एकोप्याचं आज जर प्रात्यक्षिक किंवा प्रत्यक्ष चिन्ह जर आपल्याला जर सांगायचं झालं तर हे सुंदर असं श्री सातेरी भगवतीचं मंदिर विश्वास नाईक यांनी आपल्या पुस्तकातून या मंदिराचा इतिहास कथन केलेलाच आहे. या मंदिराचा इतिहास आत्ताच त्यांनी कथनही केला, त्यामुळे त्याची माहिती सगळ्यांना झालीच असणार. परंतु अशाच गोव्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गावातल्या प्रत्येक मंदिराचा एक स्वतंत्र इतिहास आहे आणि तो आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न या गाभारा कार्यक्रमातून करणार आहोत. अशाच पद्धतीनं तुमच्या गावातल्या मंदिराचा इतिहास जर संपूर्ण गोव्याला करून द्यायचा असेल तर आमच्याशी संपर्क साधा. आम्ही तो इतिहास संपूर्ण राज्याला, त्याचबरोबर देशाला आणि संपूर्ण जगापर्यंत पोहोचवणार आहोत. कारण हा इतिहास हा सगळीकडे पोचणं गरजेचं आहे, नव्या पिढीपर्यंत पोचणं गरजेचं आहे, जेणेकरून या विश्वास नाईक यांच्यासारख्या लोकांनी जे कष्ट करून, जे हाल अपेष्टा श्रम करून त्यांनी आपल्या साथीदाराबरोबर जे हे मंदिर स्थापन केलेले आहे त्याची परंपरा, त्याचं तेज, त्याची प्रतिष्ठा ही भावी पिढीनंही पुढच्या भविष्य काळात पुढे नेणं गरजेचं आहे आणि ही परंपरा अशाच पद्धतीनं सातत्यानं चालू राहण्याचे गरजेचं आहे. सर, तुम्ही वेळात वेळ काढून ही अत्यंत रोमांचक अशा पद्धतीची माहिती तुम्ही आमच्यासमोर ठेवली आणि मला वाटतं की या हळदोणाच्या श्रीदेवी भगवतीचा इतिहास हा या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमच्या भावी पिढीसमोर तर येणारच आहे, परंतु गोव्या राज्याच्या सगळ्या लोकांनाही हा इतिहास आता परिचित होणार आहे आणि या इतिहासाच्या निमित्तानं जी भावी पिढी आहे त्यांना कळून चुकणार आहे की त्यांच्या पूर्वजांनी, त्यांच्या जाणत्यांनी या मंदिरासाठी काय हाल अपेष्टा भोगल्या आणि ते निश्चितपणे तुम्ही तुमच्या साथीदारांच्या योगदानातून जे हे भव्य मंदिर या ठिकाणी उभारलेलं आहे ती परंपरा ते अशाच पद्धतीनं पुढे नेणार आहेत आणि अशाच पद्धतीनं या हळदोणा गावचा लौकिक हा यापुढेही कायम राहणार आहे. खूप खूप धन्यवाद तुमचे.